राम कथा धर्म प्रदान करणारी कथा आहे। राम कथा ही परमधाम देणारी कथा आहे। राम कथा ही एक भवरोगावरची दवा आहे। राम कथा ही विषरूपी सापाचं विष उतरवण्याकरता एक महामंत्र आहे। अशी परम पवित्र पावन कथा गोस्वामी तुलसीदासजी महाराज सुंदर वर्णन करतात। कशी आहे कशी आहे स्वामीजी सांगतायत अशी आहे राम कथा राम कथा शशी किरण समान राम कथा शशी किरण समान राम कथा किरण समान राम कथा किरण समान करही तेहि पाना संत को राम कथा शशी किरण समान राम कथा शशी किरण समान राम जय राम राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम। राम कथा शशी किरण समाना संत चकोर करही जेहि रसपाना। राम कथा ही शीतल चंद्राच्या किरणाप्रमाणे सुख प्रदान करणारी कथा आहे। अनेक विशेष महत्व सांगितलं। संत चकोर करही जेहि रसपाना। चंद्राच्या प्रतिबिंबामधून अमृत द्रवित होत, परंतु ते कुणाला मिळतं माहिती का? एक चकोर नावाचा पक्षी आहे, अगदी टक्क लावून त्या चंद्राकडे बघत असतो। चंद्रामधून निघणारं अमृत त्याला प्राप्त होत, परंतु चकोर त्या अमृताचं सेवन करू शकतात भिकाजी महाराज, पण कावळ्याला रात्री दिसत नाही। कावळे आंधळे होऊन बसतात, कावळ्याला नाही दिसत का दिवसा फुटती डोळी पिटुळाची। त्याच पद्धतीने सुंदर वर्णन आहे। राम कथा शशी किरण समाना संत चकोर करही जेहि रसपाना। या कथेच्या पाठीमागे फार मोठी साधना आहे। ही कथा तुमच्यापर्यंत घेऊन येणारा कोण आहे? एखादी मुलीवर प्रेम करणारी माता, तिला घरी सामान सुमान बांधावं। माझ्या मुलीच्या घरी काही अवस्था नाही आहे, खाण्याकरता काही नाही, गाठोडं बांधलं, बसवर गेली, पण बस महिला करता सगळ्याला फुकट आहे। सगळ्या बायाची लोटालोटी चालू, तिच्या डोक्यावर गाठोडं तसंच घेऊन आली। लेकीला सांगितलं, बेटा तुझ्यासाठी आणलं, पण खूप त्रास झाला रे। किती त्रासातून आणलंय, माणसाला बसायला जागा नाही, एवढं सामान घेऊन आले। तद्वत ही रामकथा तुमच्यापर्यंत येण्याकरता कुणामुळे ही रामकथा चालू आहे? त्यांच्या पाठीमागे फार मोठी साधना आहे। ती साधना माझ्या गोस्वामी तुलसीदासजी महाराजांची। गेल्या वर्षी आपणाला मी कथा सांगून गेलो असेल तरी सुद्धा
त्या कथेला स्पर्श करून जातो. जन्म झाला, बाया स्त्रिया बघण्याकरता आल्या, मुखात दात होते, सांगितलं मुलगा द्वाड जन्माला आला. आणि त्या मुलाचा त्याग करण्यासाठी ज्या मातेनं जन्म दिला त्याच मातेनं लेकराला फडक्यात गुंडाळलं आणि बाहेर काट्याच्या झुडपात झोकून देण्यासाठी. चुनिया नावाची दासी आहे, तिला मुलगा नाही, तिने महाराजांचा प्रतिपाळ केला, सांभाळ केला. चित्रकूट सामिप्य पुरे राजा पुरे ग्राम अति पावन, रवि तनु जाके तीर भूमि गुंडेल खंड मन भावन. प्रगटी तहा जन्म दे मां धन्य हुई हुलसी, गुण गायक सीता राम जी की. आप पधारे रंगी हुई है श्री राम भक्ति के रंग में, खुली आपकी बानी पहली बार जन्म के ही संग में. मुख से भई मधुर धून राम राम को किलसी, गुण गायक सीता राम जी के. अरे मुखातून सुंदर राम राम शब्द निघला. आंख दिखा के दुष्ट इधर भक्त जनों को दाते, किसी की मुंह में दात कोई बात हमारी काटे. प्रगटे दात ले 32 हलचल सी, गुण गायक सीता राम जी की. अशी प्रसिद्धी आहे. आई वडिलांनी त्याग, चुनिया दासींचं निधन, मा पार्वतीकडून गोस्वामी तुळशीदासजींचा सांभाळ आणि नंतर विद्याभ्यासाचं अर्जन करून गोस्वामीजीचं विधिवत लग्न. ज्याला आईचं प्रेम माहित नाही, ज्याला मावशीचं प्रेम माहित नाही, त्याचं लग्न झालं, त्याला जास्त प्रेम त्याचं कुणावर असेल माधव महाराज? मग कुणावर असणार? स्वतःच्या पत्नी म्हणाली, ऐकता राखी पौर्णिमा आली, जाते 2 दिवस, येते माहेरी थांबून. तो म्हणला, नाही, तुझ्या भावाला तिकडे बोलवून घे. ऐकली नाही, माघारात निघून गेली. कोण? ऐकायला तर शब्द, पत्नी माघारात निघून गेली. महाराजांना राहवलं नाही विठ्ठल महाराज. रात्र झाली, पाऊस चालू झाला, आकाशात बिलांचा कडकडाट, सुसऱ्यांचा वारा, नदीला वाहणारा पूर, काळोखी रात्र, प्रमाण कामातुराणाम ना भयम न लज्जा. निघाले रात्रीला. प्रेताचंही साही घेतलं, सासरवाडीत पोहोचले. दरवाजा पण सापाला धरून घरात प्रवेश. गंमत आहे, विनोद म्हणून सांगेल.